तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण एकदम मजेत असाल. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजले होते आणि मस्तपैकी उठून चाय वगैरे पियानं. तर आता आपण आलेलो ते म्हणजे देवडे गावामध्ये. काल हळद वगैरे झाली आणि आज आहे ते म्हणजे लग्न. तर बाहेर मंडपात मस्तपैकी खुर्च्या वगैरे तर लावून झालेल्याच होत्या. तर सर्वजण मंडळी आता भाजी वगैरे कापत होते बाहेर, लग्नाची तयारी. त्यानंतर गावच्या मंडळीने मस्तपैकी ढोल ताशाचं वाद्य केलं पारंपरिक पद्धतीने आणि ते एकदम आपल्याला गावी ऐकायला भारीच वाटतं. तर मस्तपैकी वाद्य वगैरे सुरू झालं आणि त्यानंतर आपल्या गावच्या ज्या लग्नाच्या विधी असतात त्या सुद्धा सुरू झाल्या. आतमध्ये मस्तपैकी गाणं वगैरे भरून झालाच होता, पण तेवढ्यातच हजेरी लावली ती म्हणजे आपल्या पावसाने. एवढ्या जोरात हजेरी लावली की म्हणजे वारा वगैरे सुटला होता आणि बारीक बारीक थेंब आला होता आणि सर्वांच्याच लग्नात असा पाऊस आला होता आणि त्यामुळे इथे सुद्धा त्याने हजेरी लावली आणि वारा वगैरे तुम्ही बघू शकता किती होतात आणि ज्याची भीती होती तेच झालं. सर्व पाऊस जोरात आला आणि सर्व चिखल करून गेला. सर्व मंडप वगैरे तुम्ही बघू शकता किती भिजलं होतं. सर्व खुर्च्यांवर पाणी वगैरे झालं होतं, परंतु तेवढ्यात पाऊस गेला आणि जोरात ऊन पडलं आणि त्यामुळे सर्वीकडे सुक्क सुक्क झालं. तेवढ्यात पाऊस गेला म्हणून बरं झालं. सर्व खुर्च्या वगैरे आम्ही पुसल्या आणि सर्व चिखल वगैरे झाला होता तोही सुकला आणि तेवढ्यातच वाडीतील मंडळी नवरदेवाला घेऊन आले ढोल ताशाच्या वाद्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता ही कोकणातील पारंपरिक पद्धत, कसं ढोल ताशाच्या वाद्यामध्ये नवरदेवाला आणलं जातं. तर एकदम भारीच असतं हे वाद्य. तर नवरदेवाला वगैरे आणलं आणि त्यानंतर ती सुरुवात झाली म्हणजे लग्नाला. पाऊस आणि वारा जोरात आल्यामुळे लाईट सुद्धा गावी गेली होती आणि त्यामुळे माईक वगैरे चालू नव्हते आणि मंगलाष्टिकेचा सुद्धा आवाज येत नव्हता. लग्न सोहळा तर एकदम पारंपरिक पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे पडला आणि त्यानंतर आम्ही गेलो जेवायला वगैरे आणि त्यानंतर एंट्री झाली ती म्हणजे नवरा नवरीची रिसेप्शनसाठी फोटो वगैरे काढण्यासाठी. त्यानंतर मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढला आणि काही जास्त वेळ थांबलो नाही, तिथूनच थेट निघालो आपल्या गावी. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय.